तहसील अंतर्गत मच्छेरा गांव के निवासी योगेश्वर नाने के घर की छत आखिरी सांस ले रही है। गरीबी की चक्रव्यूह में फंसे नाने को एक वक्त की रोटी भी मुश्किल हो रही है। एक तरफ पत्नी गर्भवती है, परिवार की चिंता सता रही है। ऐसे में एक सहारा मिला और वो है पूर्व सभापति कलाम शेख, जिन्होंने योगेश्वर की मदद करने का निश्चय कर रखा है। जिनके साथ और एक देवदूत बनकर सिहोरा के थानेदार नीलेश गोसावी ने भी मदद का हाथ बढ़ाकर इंसानियत की मिसाल पेश की है। योगेश्वर नाने 24 वर्ष के हैं, जिनके माता पिता का 4 वर्ष पहले निधन हो चुका है। वही माँ की माया और पिता की छाया जाने के बाद अकेले हो गए थे। वही इंसानियत को जीने वाले ग्रामीणों ने योगेश्वर की शादी कर दी। दुख भुलाकर नाने का सहारा बनी पत्नी के संग जीवन की शुरुआत करने के बाद 1 साल के अंदर ही अपंगत्व का शिकार हो गया। नतीजतन उसकी पत्नी पर दुखों का पहाड़ टूट पड़ा। कमाने वाला ही अपाहिज होने से घर के हालात अत्यंत खराब हो गए। पत्नी ने जवाबदारी संभालते हुए मकान पर ध्यान केंद्रित किया। मकान जर्जर होने से कभी भी गिर सकता है। ऐसे अपने आवास योजना का लाभ नहीं मिलने से इस परिवार का विश्वास योजना से उठने लगा। गरीबों को मदद का वादा करने वाला प्रशासन घर के लिए और कितना गरीब होने की राह देख रहा है। कई बार पंचायत की चौखट पर अपनी समस्या को बताई, किंतु कुछ हासिल नहीं हुआ। एक और परिवार चलाने वाली पत्नी गर्भवती है। इस परिवार की हालत देख पंचायत समिति के पूर्व सभापति कलाम शेख देवदूत साबित हुए। उन्होंने इस परिवार को सहारा दिया और अन्यों से भी मदद करने को कहा है, जिसके बाद सिहोरा के थानेदार ने भी योगेश्वर से मुलाकात कर आर्थिक मदद की है। निराधार योगेश्वर को शासन की ओर से घरकुल एवं अपंगत्व निराधार योजना का फायदा दिलाने के लिए कलाम शेख प्रयास कर रहे हैं। वही कलाम शेख के आगे आने से कई लोग मदद कर रहे हैं। तुझं नाव सांग मित्रा. योगेश्वर नाने. काय सांगशील तुझे आई वडील कधी मला पण काय आता सध्याची परिस्थिती आहे? परिस्थिती गंभीर आहे. आता 8 म्हणतो आपला 4-5 वर्ष झाले मरण पावले आई वडील. नाही पैसे वगैरे नाही मिळत. घर वगैरे पुरा पडला आहे आणि निराधारीच्या फॉर्मवर भरलं होतं तो बी व्हायला आहे. मंजूर वगैरे नाही झाला. मला शासनाला मदत करायला पाहिजे. अचानक तो मला रस्त्यात भेटला आणि त्यांनी मला संजय गांधीचा फॉर्म भरलो, पण अजूनपर्यंत माझा फॉर्म मंजूर झाला नाही आणि मला आर्थिक मदत मिळत नाही म्हणून त्यांनी मला सांगितलं. आणि सगळं कागदपत्र त्या हातात होतं. मी पाहून त्याला अचंब झालो की हा एवढा तरुण माणूस कसा अपंग झाला. पण त्यांनी सगळी जी व्यवस्था सांगितली, कारण लहान असताना वडील गेला, आता तरुणपणात आला, आई गेली कॅन्सरने आणि तो त्याचा मागच्याच वर्षी लग्न झाला. आम्हीच त्याचं लग्न लावून दिलं होतं आणि ते अचानक त्याला सायटिका किंवा काहीतरी कुठला आजार झालं तर दोन्ही पायाने म्हणजे अपंग झाला. अशा दुर्दैवी अवस्था मी जेव्हा त्याची पाहिली दिवाळीच्या समोर मग मला अतिशय वेदना झाल्या की म्हटलं भगवान कुणाला त्रास देतो तर इतका त्रास देतो का, दुःख देतो तर इतका दुःख देतो का. आणि म्हणून मी सोशल मीडियावर या जो योगेश्वर नाने आहे त्याचं मी सोशल मीडियावर काही असं माझं एक विचार मांडली. त्यांना अनेक लोक मला भेटले. काही लोकांनी, काही अधिकारी होते, काही सामाजिक कार्यकर्ते होते, काही लोकांनी त्याला मदत केली आणि मी पण आता त्याचं घर ज्या ठिकाणी आपण उभे आहोत त्याला तुम्हाला माहिती आहे की त्याचं घर राहिलं म्हणजे त्याला 4 भिंतीसुद्धा नाहीत. त्याच्या आई हिसकून घेतलं, वडील हिसकून घेतलं, त्याला अपंगत्व दिलं ईश्वराने, पण त्याला ढंगाने म्हणजे तो आपल्या घरी आपल्या पत्नीसोबत राहू शकते याचं घरसुद्धा त्याला नाही. मी ग्रामपंचायतला बाबू आणि BDO साहेबांना बोललं तर त्याचं नावसुद्धा नाही घरकुल यादींमध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये तो जीव मुठीत घेऊन तो तिथं 4 भिंती नसलेल्या घरात राहतो. त्याच्या भिंती कधी पडतील ना, कधी त्याच्यावर म्हणजे पुन्हा मरायची पाळी येईल हे तुम्ही स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहू शकतात. म्हणून मी BDO साहेबांना सांगितलं की कुठल्या योजनेअंतर्गत त्याला जर आपल्याला लाभ देता येईल तर अशा अपंग आणि अनाथ मुलाला जर त्यांनी लाभ दिलं आणि त्याची पत्नीसुद्धा गरोदर आहे, ती 5 महिन्याची गरोदर, तिचं कमवता कोणी नाही, अशा परिस्थितीमध्ये सामाजिक बांधिलकी ठेवून मी अनेक माझे मित्रमंडळी आहेत, काही अधिकारी आहेत, काही सामाजिक कार्यकर्ते, त्यांच्या मदतीनं ह्याला कसा आपल्याला आधार देता येईल याच्यासाठी मी प्रयत्न त्यांना करत आहोत. हा जो योगेश्वर नाने मुलगा आहे तर हा पायाने अपंग आहे. याचे आई वडील मरण पावलेले आहेत आणि पत्नी त्याची गर्भवती आहे. त्याच्या घरी कमावणारं कोणी नाही आहे आणि त्याचं घर वगैरे जे आहे तर ते अतिशय म्हणजे जर्जर अवस्थेत आहे. तर मला अशी माहिती मिळाली तर त्याच्यावरून मी आमचे सहकारी वगैरे यांच्यासोबत इथे आलेलो आहे आणि माझ्या परीने जे काय मला मदत करता आली तर ती मदत त्याला केलेली आहे. आणि आता त्याचं घरकुल वगैरे जे काही त्याला मिळवून देण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत.
आणि त्याला दर महिन्याला जे काही त्याला खर्च वगैरे लागतो तर तो आम्ही आमच्या परीने पोलीस विभागाच्या सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही त्याला एक मदत करणार आहे दर महिन्याला. लवकरच त्याचं घर हो अशी माझी इच्छा आहे. भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।